नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण अर्थशास्त्रातील भारतीय लोकसंख्या या घटकाचा अभ्यास करणार आहोत। परीक्षा कुठलीही असो, भारतीय लोकसंख्येवर प्रश्न हे येतातच। चला तर मग सुरुवात करूया आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आता आपण भारतीय लोकसंख्या या टॉपिकला सुरुवात करूया। भारतीय लोकसंख्या पाहत असताना सुरुवातीची काही माहिती आपण घेऊया। जसं की आपली भारताची लोकसंख्या किती आहे? 121 कोटी। मग महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? तर महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी एवढी आहे। आपली लोकसंख्या कधी सुरुवात झाली मोजण्यास? तर ती 1872 मध्ये लॉर्ड मेयो यांनी सुरुवात केली। मग स्वातंत्र्यापूर्वी आपल्या किती लोकसंख्या मोजून झाल्या? तर स्वातंत्र्यापूर्वी आपण 8 लोकसंख्या मोजलेल्या आहेत। म्हणजेच लोकसंख्या म्हणजेच जनगणना। स्वातंत्र्यापूर्वी आपल्या 8 जनगणना झाल्यात आणि स्वातंत्र्यानंतर 7 जनगणना झाल्यात। त्याचबरोबर आता जी सुरुवात आहे 2026 ची जनगणना मोजण्यास सुरुवात आहे, ती जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे। मग या 16व्या जनगणना एकूणातली 16वी आहे। मग आपण 16वी 2026 ची जी जनगणना आहे ती 16वी गृहीत धरूनच बोलूया एकूण जनगणनेतील। तर 16व्या जनगणनेचे आयुक्त आहेत मृत्युंजय कुमार नारायण। तिला खर्च येणार आहे 11,718 कोटी एवढा। तिचा कालावधी 1 एप्रिल 2026 ला सुरू झालेला आहे। म्हणजे ही काही लेटेस्ट माहिती आहे आपल्या भारतीय लोकसंख्येबद्दल। मग आपला भारत देश हा लोकसंख्येने जगामध्ये कोणत्या क्रमांकाला आहे? तर भारतीय लोकसंख्येमध्ये आपला देश दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि पहिला कोण आहे? तर चीन आहे। मग आपल्या एकूण आतापर्यंत किती जनगणना झालेल्या आहेत? तर त्या 15 झाल्यात। सुरुवात मी सांगितल्याप्रमाणे 1872 ला लॉर्ड मेयो यांनी केले। स्वातंत्र्यापूर्व 8 आणि स्वातंत्र्यानंतर 7 झाल्यात आणि 2026 ची जी आहे ती 8वी आहे। मग आता आपण लोकसंख्येच्या काही संकल्पना अभ्यासू आणि हा व्हिडिओ परत एकदा सांगते अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल, त्यामुळे यात आकडेवारी मेन्शन केलेली नाही। ती आकडेवारी आपण भूगोलाच्या दृष्टीने महत्वाची आहे, ती आपण भूगोलाच्या लोकसंख्येच्या या चॅप्टर मध्ये पाहूया। तर लोकसंख्या वाढीच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, ज्यामध्ये लोकसंख्येची घनता। लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते? तर लोकसंख्येची घनता दर चौकीनी मध्ये किती लोक राहतात यानुसार आपल्या लोकसंख्येची घनता मोजली जाते। याचं काही सूत्र आहे का? तर हो, आपल्या लोकसंख्येची घनता मोजण्याचं एक सूत्र आहे, ते म्हणजे प्रदेशातील एकूण लोकसंख्या भागिले त्या प्रदेशातील एकूण क्षेत्रफळ। म्हणजे त्या प्रदेशातली लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ असं शॉर्ट मध्ये आपण सांगू शकतो। त्यातून आपल्याला लोकसंख्येची घनता भेटत असते। यानंतर लिंग गुणोत्तर। लिंग गुणोत्तर कसं मोजायचं? तर दर 1000 पुरुषांमागे जी स्त्रियांची संख्या असते त्याला लिंग गुणोत्तर किंवा स्त्रीलिंग गुणोत्तर असं म्हणतात। मग ती कशी मोजण्याची किंवा तिचं सूत्र काय आहे का? तर हो आहे, प्रदेशातील एकूण स्त्रियांची संख्या भागिले त्या प्रदेशातील एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000। हे काय आहे? तर हे लिंग गुणोत्तर मिळवण्याचं सूत्र आहे। त्यानंतर साक्षर। आता साक्षरता दर किंवा साक्षर कोणाला म्हणायचं? तर 7 वर्षावरील जो कोणी व्यक्ती असेल तो कोणतीही भाषा वाचू अथवा लिहू शकतो त्याला साक्षर म्हणायचं। पण संयुक्त राष्ट्र संघाने काय सांगितलंय? वाचू आणि लिहू दोन्ही शकते तेव्हा साक्षर म्हणायचं। पण आपल्या भारतामध्ये कुठली संकल्पना
लक्षात घ्यायची, तर वाचणं अथवा लिहिणं ते कुठल्याही भाषेमध्ये त्याला आपण साक्षर म्हणतो. मग जन्मदर कशाला म्हणायचं? आता जन्मदर हा एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येच्या मागे जन्माला आलेल्या बालकांची जी काही संख्या आहे तिला आपण जन्मदर म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, मृत्यू दर कशाला म्हणायचं? तर मृत्यू दर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येच्या मागे मृत्यू पावलेल्या व्यक्ती हा मृत्यू दर असतो. मग आता नवीन एक संकल्पना आहे जिचं नाव आहे जीवित प्रमाण दर. आता जीवित प्रमाण दर ही संकल्पना नेमकी काय आहे? तर जीवित प्रमाण दर ही संकल्पना आपल्याला खरी स्थिती दाखवते, तेही लोकसंख्या वाढीची. ती कशी मोजली जाते? तर जन्मदर वजा मृत्यू दर आणि मग आपल्याला भेटते आपल्या भारताची खरी लोकसंख्या तील वाढ. म्हणजेच काय? तर जीवित प्रमाण दर. यानंतर आता आपण लोकसंख्येतील वाढीतील बदल कसे कसे घडत गेले आपल्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून स्वातंत्र्यानंतर हे पाहूया. त्यामध्ये सगळ्यात जास्त घट झालेली म्हटलं तर आपल्या लोकसंख्या वाढीची घट झालेली म्हटलं तर ती झाली होती 1911 ते 1921 या दरम्यान. आता 1911 ला किती लोकसंख्या होती? तर 25.2 कोटी एवढी लोकसंख्या होती आणि ती कमी होऊन 1921 ला 25.1 कोटी एवढी झालेली आहे. मग 1921 ला लोकसंख्या कमी होण्याचं काय कारण आहे? तर 1921 ला भीषण दुष्काळ झालेला होता, त्याचबरोबर साथीचे रोग पण आले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं होतं. या सर्व कारणाचा परिणाम हा लोकसंख्या वाढीवर 1921 मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. मग आपण 1921 हे वर्ष महाविभाजनाचं वर्ष म्हणून सुद्धा ओळखतो. त्याचं एकच कारण आहे की 1921 नंतर कधीच लोकसंख्या घटली नाही, फक्त आणि फक्त 1921 लाच घटली आणि त्याचे कारण तसेच होते. त्यानंतर सकारात्मक वृद्धी दर दिसला आपल्याला 1931 ते 1941 या काळामध्ये. या काळामध्ये वार्षिक वृद्धी दर हा 1 पासून ते 3% वाढलेला आपल्याला दिसला. त्यानंतर सुधारित वाढ. आता स्वतंत्र झाला आपला देश. स्वतंत्र झाल्यानंतर 1951 साली आपण आरोग्याच्या सुविधांवर देण्यासाठी भर दिला. हा भर लोकसंख्येतील वाढीला कारणीभूत ठरला आणि 1971 ते 2001 या काळामध्ये आपल्या लोकसंख्येचा विस्फोट झाला. तोही 2% वार्षिक वृद्धी दर 2% पेक्षा जास्त किंवा 2% एवढा वाढलेला 1971 ते 2001 पर्यंतचा लोकसंख्या वाढीचा दर राहिला. मग वृद्धी दरात घट केव्हा दिसली? तर याच्या पुढच्या काळामध्ये म्हणजेच 2001 ते 2011 या काळामध्ये आपल्याला वार्षिक वृद्धी दरात घट झाल्याची दिसून येते. तर ती किती होती? तर 1.9 पासून ते 1.4 पर्यंत कमी झालेली घट आपल्याला 2001 ते 2011 या काळात दिसली. यानंतर आपण न्यूनतम लोकसंख्या, अधिकतम लोकसंख्या आणि पर्याप्त लोकसंख्या याचा अभ्यास करणार आहोत. मग न्यूनतम लोकसंख्या म्हणजे काय? जिथे नैसर्गिक संसाधने जास्त असतात आणि लोकसंख्या कमी असते त्या ठिकाणाला आपण काय म्हणायचं? न्यूनतम लोकसंख्या. किंवा जिथे साधन संपत्ती भरपूर आहे पण त्याचा वापरच झालेला नाही किंवा लोकसंख्या ते वापर करण्या एवढी नाहीये, असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस न्यूनतम लोकसंख्या असते. अधिकतम लोकसंख्या केव्हा असते? मग नैसर्गिक संसाधने कमी असतात आणि लोकसंख्या ही वाढलेली असते, तेव्हा आपल्याला नैसर्गिक अधिकतम लोकसंख्या म्हणता येतं. मग पर्याप्त लोकसंख्या कशी असते? तर
लोकसंख्या ही तेवढीच असते आणि नैसर्गिक संसाधने ही तेवढीच असतात, त्यावेळेस पर्याप्त लोकसंख्या असते. मग अशा या लोकसंख्येच्या बदलामध्ये किंवा लोकसंख्येच्या वाढीचे सिद्धांत मांडलेले आहेत. तर पहिला सिद्धांत 1803 मध्ये माल्थस यांनी मांडलेला आहे. त्यांचं बुक आहे अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ द पॉप्युलेशन. या पुस्तकामध्ये त्यांनी सिद्धांत मांडलाय पॉप्युलेशनचा. तर ते काय आहे, तर लोकसंख्येतील वाढ आणि अन्न पुरवठ्यातील वाढ या कशा होतात हा सिद्धांत माल्थस यांनी मांडला. लोकसंख्येतील वाढ ही भूमितीय श्रेणीमध्ये होते. भूमितीय श्रेणी म्हणजे कसं, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चं 64, म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी दुप्पट दुप्पट होत चालली, त्याला आपण काय म्हणायचं, भूमितीय श्रेणी. आणि ही लोकसंख्या वाढीची श्रेणी आहे. त्या प्रमाणात आपलं उत्पन्न वाढतं का, तर नाही. अन्न पुरवठा त्या प्रमाणात वाढतं का, नाही. अन्न पुरवठा किंवा उत्पन्न कसं वाढतं, तर ते गणितीय श्रेणीनं किंवा नैसर्गिक श्रेणीनं आपण असं म्हणू शकतो. म्हणजे गणितीय श्रेणीनं अन्न पुरवठा वाढतो कसा, 1, 2, 3, 4, 5, 6 अनंत असा गणितीय श्रेणीनं अन्न पुरवठा वाढत असतो. पण लोकसंख्या मात्र भूमितीय गतीने वाढती, हा माल्थस यांनी 1803 मध्ये सिद्धांत दिला. त्याचा परिणाम मात्र एकच होतो, म्हणजे अन्न पुरवठ्यात तुटवडा होतो आणि समाजामध्ये असमानता निर्माण होते. हे माल्थसच्या सिद्धांतानुसार आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण लोकसंख्या वाढीचे 3 टप्पे अभ्यासणार आहोत. आता हे लोकसंख्या वाढीचे टप्पे कुणी मांडले, तर ते ए.जे. कोल आणि ई.एम. हुबर यांनी लोकसंख्या वाढीचे किंवा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला आहे. ते कोण आहेत, तर ए.जे. कोल व ई.एम. हुबर हे आहेत. आता पहिला टप्पा काय आहे लोकसंख्या संक्रमणाचा, तर लोकसंख्या संक्रमणाचा पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदरही उच्च असतो आणि मृत्यूदरही उच्च असतो. कारण त्या वेळेस आपला देश मागास असतो किंवा कुठलाही देश ज्यावेळेस पहिल्या टप्प्यात असतो त्यावेळेस त्याची आर्थिकदृष्ट्या तो मागास असतो, म्हणून त्याचा जन्मदरही उच्च असतो आणि मृत्यूदरही उच्च असतो. कमी अधिक प्रमाणात आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या स्थिर झालेली सांगू शकतो. यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा पाहूया. आता लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा कुठला आहे, तर लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात जन्मदरही उच्च असतो व मृत्यूदर कमी झालेला असतो. कारण आपला देश आर्थिक स्थितीनं प्रगती करत असतो, त्यामुळं आपण सोयीसुविधा ह्या प्रत्येक ठिकाणी देत असतो. त्यामुळं जन्मदर तर आहे तसाच असतो, म्हणजे वाढलेला आहे तर वाढलेलाच असतो, पण सोयीसुविधा भेटल्यानंतर मृत्यूदर मात्र कमी होत असतो. मग लोकसंख्येच्या दुसऱ्या टप्प्यावर काय होतं, तर जन्मदर हा उच्च असतो आणि मृत्यूदर हा कमी असतो. यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा येतो. या टप्प्यामध्ये आता आपला जन्मदरही कमीच असतो आणि मृत्यूदरही कमीच असतो. कारण औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगती झालेली असते आपल्या देशाची. आपला देश हा आर्थिकदृष्ट्या विकसित झालेला असतो. त्यावेळेस ही लोकसंख्या संक्रमणाची तिसऱ्या टप्प्यातील स्थिती आढळून येते. यानंतर लोकसंख्या संक्रमणाचे 3 टप्पे पाहिले. यानंतर आपण लोकसंख्येचा स्तूप पाहणार आहोत. आता लोकसंख्येचा स्तूप काय सांगतो, तर लोकसंख्येचा स्तूप असं सांगतो की म्हाताऱ्या लोकांचं तरुण मुलाशी काय प्रमाण आहे. म्हणजे काय, तर म्हातारे लोक आणि तरुण मुलांचं काय प्रमाण आहे हे आपल्याला लोकसंख्येचा स्तूप सांगत असतो. मग आपल्या भारत देशाचा लोकसंख्येचा स्तूप कसा आहे, तर आपल्या भारत देशाचा लोकसंख्येचा स्तूप हा त्रिकोणासारखा आहे, ज्याचा माथा हा अरुंद आहे आणि पाया हा
रुंद आहे. म्हणजे आपल्याला एक लहान मुलांची संख्या जास्त आहे, ज्यामध्ये आपला देश हा तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो. यामुळे आपल्याला लहान मुलांची संख्या येथे जास्त दिसत आहे आणि म्हातारे माणसं कमी होताना दिसत आहेत. हा झाला लोकसंख्या वाढीचा स्तूप, ज्यामध्ये आपण म्हाताऱ्या लोकांची स्थिती कमी झालेली पाहतो आणि लहान मुलांची स्थिती ही वाढलेली पाहतो. यानंतर आता आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 हे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आता आपण जगातला पहिला देश आहोत ज्याने कुटुंब नियोजन केलेलं आहे किंवा कुटुंब नियोजन करण्यास सांगितलेला आपला जगातील भारत हा पहिला देश आहे. मग राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976च्या काय शिफारशी आहे, तर त्यांची पहिली आणि मुख्य शिफारस आहे ती म्हणजे लग्नाचे वय हे स्त्रीचे 18 आणि पुरुषाचे 21. त्यानंतर कुटुंब नियोजनास मदत करण्याच्या वेगवेगळ्या योजनासुद्धा या 1976च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणात सांगितलेल्या आहेत. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये यावर एक तरी प्रश्न विचारला जातो. ती राज्यसेवा असो का कंबाईनची ग्रुप बी असो का ग्रुप सी असो का ह्या दोन्हीच्या मेन्स असो किंवा तिन्हीच्याही मेन्स असो, या सर्व परीक्षेमध्ये लोकसंख्या धोरण 2000चं विचारलं जातं. तर या 2000च्या लोकसंख्या धोरणामध्ये 3 प्रकारची उद्दिष्ट ठेवलेली होती. ती कुठलं होतं, तर एक म्हणजे तातडीचं उद्दिष्ट, ज्यामध्ये एकात्मिक आरोग्य सेवा सुधारायच्या होत्या, त्याचबरोबर आपल्या देशाच्या पायाभूत सुविधा सुद्धा उपलब्ध करायच्या होत्या, रस्ते वगैरे बांधायचे होते. त्याचबरोबर मध्यावधीचं एक लक्ष त्यांनी ठेवलं होतं, ज्यामध्ये हम दो हमारे दो हे एक नारा ज्याचा फेमस आहे, तो नारा 2010 पर्यंत जनन दर हा 2.1 इतका करायचा होता. म्हणजे आपल्याला हम दो हमारे दोन मुलं असं मध्यावधी 2010 पर्यंत करायचं होतं. आणि दीर्घकालीन विचारात घेतलं तर 2045 पर्यंत आपली लोकसंख्या ही स्थिर करायची होती. आता दुसरे उद्दिष्ट काय होते, तर माता मृत्यू दर हा 100 पेक्षा खाली आणणं होतं. त्याचबरोबर शिशु मृत्यू दर हा 1000 बालकामागे 30 बालकांपर्यंत कमी करायचा होता किंवा खाली आणायचा होता, 30 पर्यंत शिशु मृत्यू दर. त्यानंतर साथीच्या रोगावर नियंत्रण आणायचं होतं, एड्सचा प्रसार रोखायचा होता. त्याचबरोबर 80% प्रसूती म्हणजे डिलेव्हरी, 80% डिलेव्हरी ह्या दवाखान्यात झाल्या पाहिजे आणि 100% डिलेव्हरी ह्या कुशल व्यक्तीनेच केल्या पाहिजे. हे एक उद्दिष्ट 2000च्या लोकसंख्येचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जन्म मृत्यूची नोंद ही 100% झालीच पाहिजे होतं. हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं 2000चं ध्येय होतं.